श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत येणारा प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण या व्हिडिओमध्ये आपलं देवघर कसं असावं, आपल्या देवघरात कोणत्या वस्तू ठेवायला हव्यात याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या मराठी माणसाच्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये देवारा असणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या घरात देवारा नाही तर त्या घराला आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वच नाही. आपल्या आईवडिलांपासून मुलगा जरी स्वतंत्र राहत असेल तरी देखील त्याला आपल्या नवीन घरात स्वतंत्र देवारा घेणे आवश्यक आहे. आणि देवपूजेशिवाय कौटुंबिक जीवन हे एक प्रकारचं असुरी जीवनच. ईश्वरी साक्षीने चाललेला संसार हा प्रत्यक्ष लक्ष्मी नारायणाचा संसार असतो. आणि ज्या घरात ईश्वराची नित्यपूजा अधिष्ठान होत नाही तर ते एक प्रकारे चतुष्पादांचा म्हणजेच पशुतुल्य संसारी जीवनच असतं. आणि म्हणूनच आपलं देवघर कसं असावं, आपल्या देवघरात आपण कोणत्या पवित्र वस्तू ठेवायला हव्यात जेणेकरून आपलं घर हे नेहमी सुखसमृद्धी, धनधान्य आणि संपत्तीने भरलेलं राहील, याविषयीची अगदी महत्त्वपूर्ण माहिती आपण अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर आता ही देवघराविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. दररोज आपण सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरामध्ये देवासमोर हात जोडत असतो, नमस्कार करत असतो. देवाचा कृपाशीर्वाद आपल्यावर, आपल्या कुटुंबावर सदैव राहावा. देवाच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात, आपल्या घराची भरभराट व्हावी यासाठी आपण देवपूजा करत असतो, आराधना केली जाते, उपासना केली जाते. हे सर्व करत असतानाच आपल्याला आपल्या या देवघरामध्ये अशा काही पवित्र 20 वस्तू ठेवायच्या आहेत. या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू जर आपल्या देवघरामध्ये नसतील तर आपलं देवघर हे अपूर्णच राहणार आहे. आणि तुम्ही कितीही देवाची भक्ती केली, पूजा केली, आराधना केली तरी देखील तुम्हाला इच्छित फळ प्राप्त होणार नाही. आता या कोणत्या वस्तू आहेत तर ते जाणून घेऊया. तर त्यापैकी जी पहिली जी वस्तू आहे जी आपल्या देवघरामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे ती म्हणजे शाळीग्राम. शाळीग्राम म्हणजेच भगवान विष्णूंची एक प्रकारची मूर्ती जी आपल्याला बहुतेकदा दगडांच्या गोळ्या किंवा गोट्यांच्या स्वरूपात पाहायला मिळते. त्यावर चक्राचे चित्र असतं. ज्या दगडावरती हे चिन्ह नसतं तर ते पूजनासाठी योग्य मानलं जात नाही. ज्या दगडावरती हे चक्राचं चिन्ह असतं तर ते आपल्या देवघरामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. हे सर्व प्रकारच्या मूर्तींपेक्षा अधिक प्रभावी असते आणि त्यामुळंच आपल्या देवघरामध्ये याची पूजा करणं अत्यंत आवश्यक आहे. आता दुसरी जी वस्तू आहे जी आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे ती म्हणजे शिवलिंग. शंकराची एक प्रकारची मूर्ती जी वर्तुळकार जानवं घातलेली असते आणि याला शिवलिंग असं म्हटलं जातं, म्हणजे शिवाचा प्रकाश. तर ही मूर्ती सर्व मूर्तींपेक्षा अधिक प्रभावी असून हीच पूजेसाठी योग्य मानली जाते. आणि शाळीग्राम आणि शिवलिंग आपल्या घरामध्ये असल्यानं घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण राहते. त्याचबरोबर तिसरी जी वस्तू आहे आणि ती म्हणजेच आचमन. लहान तांब्याच्या लोट्यामध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी भरून त्यामध्ये तुळशीचं पान टाकून पूजेच्या ठिकाणी ठेवलं जातं आणि यालाच आचमनाचे पाणी असं म्हटलं जातं. हे पाणी 3 वेळा ग्रहण केले जाते. असे म्हणतात की अशा पद्धतीनं जर पाणी आचमन केलं तर आपण केलेल्या पूजेचा परिणाम आपल्याला दुपटीने मिळतात. आणि म्हणूनच आपल्याला या देवघरामध्ये आपण पूजा करत असताना हे आचमन ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तर चौथी जी वस्तू आहे तर ती म्हणजे आहे पंचामृत. पंचामृत म्हणजेच 5 प्रकारचं अमृत. दूध, दही, मध, तूप आणि शुद्ध पाण्याच्या या मिश्रणाला पंचामृत असं म्हटलं जातं. तर काही लोक दूध, दही, मध, तूप आणि उसाच्या रसापासून बनवलेल्या मिश्रणाला पंचामृत असं म्हणत असतात. तर काही जण दूध, दही, तूप, साखर आणि मध यापासून पंचामृत बनवत असतात. आणि हे पंचामृत देखील आपल्या पूजेच्या ठिकाणी देवपूजा करत असताना ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आता 5वी जी वस्तू आहे ती म्हणजे चंदन, ज्यालाच आपण अष्टगंध असं देखील म्हणत असतो. तर हे चंदन शांतता आणि शीतलतेचं प्रतीक मानलं जातं. एक चंदनाची खोड आणि सहान आपल्या पूजेच्या ठिकाणी असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या चंदनाच्या सुवासाने आपल्या मनातील नकारात्मक जे विचार असतात तर ते नाहीसे होण्यास मदत होते. चंदनाला शाळीग्राम किंवा शिवलिंगावर लावलं जातं आणि हा जर गंध आपल्या कपाळी लावला तर आपला मेंदू शांत राहतो. आपल्या मनामध्ये विचार येणारे, जे नकारात्मक विचार येणारे असतील तर ते दूर होण्यास यामुळे मदत होते. आणि म्हणूनच आपल्या या देवघरामध्ये पूजेच्या ठिकाणी हे चंदन म्हणजेच अष्टगंध ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.
6वी जी वस्तू आहे ती म्हणजे अक्षदा आणि या देखील आपल्या देवघरामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. या अक्षदा अखंड तांदळापासून बनतात. म्हणजे जो अखंड तांदूळ असतो तर त्याचा अक्षदा म्हणून आपण या देवपूजेसाठी वापर करायचा आहे. त्याचबरोबर 7वी जी वस्तू आहे ती म्हणजे फुले. आपल्या घरातील देवघरातील देवींच्या चरणी आपल्याला ही फुलं रोज सकाळी देवपूजा करताना अर्पण करायची आहेत. यामुळं आपल्या घरामध्ये एक प्रकारचं देवघरामध्ये वातावरण राहतं, घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं आणि या फुलांच्या सुगंधामुळे आपल्या घरामध्ये एक प्रफुल्लित वातावरण निर्माण होत असतं. आता 8वी जी वस्तू आहे जी आपल्या देवघरामध्ये आपल्याला दररोज पूजा करताना ठेवायची आहे ती म्हणजे नैवेद्य. नैवेद्यामध्ये गोडवा असतो आणि आपल्या जीवनात देखील गोडवा येणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच आपण दररोज देवपूजा करत असताना आपल्या घरातील देवी देवतांना नैवेद्य दिल्यानं आपल्या जीवनात सर्व गोष्टी या मंगलमय घडतात. जीवनात गोडवा, सरळता आणि सौम्यता बनून राहते आणि म्हणूनच आपण सकाळी देवपूजा करत असताना आणि संध्याकाळी देखील आपल्याला आपल्या देवघरामध्ये देवांना रोज फळं, मिठाई, मावा आणि पंचामृतासह नैवेद्य दाखवायचा आहे. आणि हे सर्व जरी नाही जमलं तरी देखील आपण जे दररोज अन्न खातो तर त्या अन्नाचा देखील आपण नैवेद्य दाखवला तरी देखील चालू शकतो. परंतु देवघरातील देवांना नैवेद्य दाखवायचाच आहे. तर 9वी जी वस्तू आहे ती म्हणजे आहे रोळी. चुन्यापासून लाल पूड आणि हळद मिसळून ही रोळी बनवली जाते. याला कुंकुम असं देखील म्हटलं जातं. हे आपण दररोज लावत नाही परंतु प्रत्येक वेळी ज्यावेळेला पूजा असते तर त्यावेळेला ही तांदळाबरोबर आपल्या कपाळी लावतात आणि हे लावणं अत्यंत शुभ मानलं जातं आणि आपल्या आरोग्यासाठी देखील हे अत्यंत शुभ मानलं जातं. आता 10वी जी वस्तू आहे तर ती म्हणजे धूप. धूप सुवासाला वाढवत असते. सुवास आपल्या मनाला आणि मेंदूमध्ये सकारात्मक विचार निर्माण करत असतो. त्यामुळं आपल्या मन आणि घराचे वातावरण शुद्ध आणि सुवासिक बनत असतं. सुवासाचे आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्व आहे. धूप म्हणजे उदबत्ती नाही, तर घरात उदबत्तीच्या ऐवजी आपण धूप जाळायचं आहे. धूप जाळण्यासाठी एक विशिष्ट पात्र असतं, तर त्यामध्ये आपण दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करत असताना हे धूप आपल्याला जाळायचं आहे. आता 11वी जी वस्तू आहे ती म्हणजे दिवा. पारंपरिक दिवा मातीचा असतो. यामध्ये 5 तत्व असतात: माती, आकाश, पाणी, अग्नी आणि हवा. असं म्हणतात की या 5 घटकांपासून विश्व बनलेलं असतं. म्हणूनच प्रत्येक हिंदू विधीमध्ये हे पंचतत्व असणं अनिवार्य आहे. म्हणूनच आपल्या देवघरामध्ये हा दिवा असणं गरजेचं आहे आणि मातीचा दिवा ठेवला तर अतिशय उत्तम. त्याचबरोबर आपल्याला जी 12वी वस्तू देवघरामध्ये ठेवायची वस्तू आहे ती म्हणजे घंटा. यालाच गरुड घंटाळी असं देखील म्हटलं जातं. ज्या ठिकाणी या घंटाचा आवाज नेहमी येत असतो तर त्या ठिकाणी वातावरण नेहमी शुद्ध आणि पवित्र राहतं. यामुळं नकारात्मक शक्ती देखील दूर होते. नकारात्मक शक्ती दूर झाल्यामुळं आपली भरभराट होते आणि म्हणूनच याला घंटा असं म्हटलं जातं आणि म्हणूनच ही घंटा आपल्या पूजेच्या ठिकाणी ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आता 13वी जी वस्तू आहे ती म्हणजे शंख. ज्या देवघरामध्ये शंख ठेवतात तर तिथं लक्ष्मी माता नेहमी नांदत असते. शंख हे सूर्य आणि चंद्रदेवा समान आहे. याचा मध्यभागी वरुण, मागील बाजूस ब्रह्मा आणि पुढील बाजूस गंगा आणि सरस्वती नद्या आहेत. आपल्याला जे लाभ तीर्थक्षेत्रापासून मिळतात तर हेच लाभ आपल्याला या शंखाच्या दर्शनाने आणि पूजा केल्यानं मिळत असतात आणि म्हणूनच आपल्या देवघरामध्ये हा शंख ठेवायचा आहे. 14वी जी वस्तू आहे तर ती म्हणजे पाण्याचा तांब्या. पाण्याने भरलेला कलश किंवा तांब्या हे देवाचं आसन मानलं जातं आणि खरं तर आपण पाण्याला शुद्ध घटक मानत असतो, ज्यामुळं देव आकर्षित होतात. याला मंगल कलश असं देखील म्हणतात आणि हे एखाद्या कास्य किंवा तांब्याच्या कलशामध्ये आपण पाणी भरून त्यावर आंब्याची पानं ठेवून त्यावर नारळ ठेवायचा आहे आणि या कलशावर एक तांब्यावर रोलीनं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्या गळ्याभोवती एक मवळी म्हणजेच एक प्रकारची जी नाडी असते, दोरी असते लाल रंगाची, तर ती बांधली जाते आणि या तांब्यामध्ये पान आणि सुपारी घालायची आहे आणि अशा प्रकारचं तांब्या आपल्याला आपल्या या देवघरामध्ये अवश्य ठेवायचं आहे. आता 15वी जी वस्तू आहे ती म्हणजे कवडी. तर ही प्राचीन काळापासून काही परंपरा आणि काही उपाय आपल्याला सांगण्यात आले आहेत. तर ह्या उपाय केल्यामुळं आपल्याला लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त होत असते. पिवळ्या कवडीला देवी लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं जातं. एक पिवळी कवडी एक वेगवेगळ्या लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या घरामध्ये किंवा तिजोरीमध्ये आपल्या खिशामध्ये ठेवल्यानं आपली भरभराट होते. त्यामुळं आपल्याला ही कवडी देखील आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. आता जी 16वी वस्तू आहे तर ती म्हणजे तांब्याचं नाणं. तांब्यामध्ये देखील सात्विक लहरी उत्पन्न करण्याची क्षमता इतर धातूंपेक्षा जास्त असते. त्यामुळं आपल्याला हे तांब्याचं नाणं देखील आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. कलशामधील उठणाऱ्या लाटा
मुळे वातावरणात मिसळतात आणि तांब्यामध्ये पैसे टाकल्यास घरामध्ये शांतता आणि सुख समृद्धीची भरभराट होते. आणि हे जर उपाय जरी लहान जरी असले तरी देखील यांचा प्रभाव आपल्याला प्रचंड पाहायला मिळतो. म्हणून या वस्तू आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत. आता 17वी जी वस्तू आहे ती म्हणजे पाट, ज्यावर सर्व साहित्य ठेवलं जातं. तर हे देऊळ किंवा हे जे पाट आहेत तर ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बाजारपेठेमध्ये पाहायला मिळतात, ज्यामध्ये आपल्याला पूजेचं साहित्य देखील ठेवता येत असतं. परंतु आपण हे खरेदी करत असताना आपण एखाद्या ज्योतिषाला किंवा ब्राह्मणाला विचारूनच हे घ्यायचं आहे. आणि पाटावरती पांढरा, पिवळा किंवा लाल रंगाचा कापड अंथरूनच आपण हे सर्व देवाचं जे साहित्य आहे तर ते ठेवायचं आहे. आणि हे जे पाट आहे तर तो आपल्या देवघरामध्ये आपल्याला स्थापन करायचा आहे. त्याचबरोबर 18वी जी वस्तू आहे तर ती म्हणजे दुर्गा मातेची मूर्ती. मग देवी दुर्गेची सोन्याची, तांब्याची, चांदीची किंवा इतर कोणत्याही धातूची आपण मूर्ती ठेवायची आहे. आणि ही जर आपल्याला मिळत नसेल तर आपण मातीची देखील मूर्ती आवर्जून आणून आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. मूर्तीचा आकार काही जास्त मोठा नसावा. नवरात्रीमध्ये दुर्गेची पूजा केली जाते आणि त्यामुळं आपल्या घरामध्ये देवी दुर्गा मातेची मूर्ती असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि दुर्गा मातेच्या कृपेमुळं आपल्या घरामध्ये सर्व काही मंगलमय आणि पवित्र घडतं. त्यामुळे ही मूर्ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. आता 19वी जी वस्तू आहे ती म्हणजे गंगेचं पाणी. तांब्याच्या एका फार लहान तांब्यामध्ये एखादा छोटासा तांब्या घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला गंगेचं पाणी भरून ठेवायचं आहे. कित्येकदा आपल्याला या गंगेच्या पाण्याची गरज पडत असते आणि म्हणूनच आपल्याला हे पाणी आपल्या देवघरामध्ये अवश्य ठेवायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला जी 20 नंबरची जी वस्तू आहे ती म्हणजे इतर जे साहित्य लागतं, जे म्हणजेच हळकुंड, जानवं, बाळकृष्ण, गणेशाची लहान पितळेची मूर्ती किंवा कापूर असेल, अत्तराची बाटली, चांदीचं नाणं, नाडी, दोरी, लच्छा, मध, लहान वेलची असेल किंवा लवंगा, धने, दुर्वा, रुद्राक्ष आणि स्फटिकाची माळ आणि पूजेचे साहित्य. तर हे सर्व साहित्य ज्या मी आता तुम्हाला ह्या 20 वस्तू सांगितलेल्या आहेत, 20, तर या सर्व वस्तू आपल्या देवघरामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आपण या वस्तू आपले देवपूजा करत असताना दररोज वापरायच्या आहेत, यांची पूजा करायची आहे. तर अशा प्रकारे तुमच्या जर घरामध्ये या ज्या सर्व वस्तू असतील तर आपल्या घरामध्ये नेहमी पवित्र आणि मंगलमय वातावरण राहणार आहे. आपल्या घरामध्ये एक प्रसन्न वातावरण निर्माण होणार आहे आणि त्यामुळं आपल्या घरावरती सर्व देवांची कृपा दृष्टी राहणार आहे. आणि यामुळं आपल्या घरामध्ये सुख समृद्धी, भरभराट आणि घर हे आपलं धनसंपत्तीनं भरणार आहे. लक्ष्मी मातेचा नेहमी आपल्या घरामध्ये वास राहणार आहे. आणि त्यासाठीच आपल्या घरामध्ये दररोज आपण सकाळी संध्याकाळी आपल्या सर्व देवांची पूजा अवश्य करायची आहे. आणि या ज्या मी सांगितलेल्या वस्तू आहेत तर या आपल्या देवघरामध्ये ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती इथंच थांबवते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.